एवढ्यावरून कसं लाईट दिसेल तुम्हाला? मी सांगते नाही, इथंच मशीनवर ठेवायचं. काय मी याला ते काय दमले शेवटी वर टाकलं. काय होतं याला? लावता येईना का? नाही याला टचिंगच होईल. हे बघ सगळं दोन्ही पाहिजे ना. ते आणि हे ही कशाची? त्याची त्या मशीनची मोटरची आहे का? अरे हा, ते पण पाहिजे हे पण पाहिजे, दोन्ही पाहिजे ना. पिने काढली ती या पंख्याला लागत नव्हते ना. पंखे पण असेच त्रास द्यायचे. मग ही पिन यात बसत नाही का 3 पिन मध्ये? अगं लूज होते ती. घुसा ना अर्ध्यावरच घुसते 3 पिनला. फक्त अर्ध्यावर घुसते. दाबून दाबून दमले म्हणलं मोडायचं. ते टाकलं बांधून म्हणलं कधी आता फाईट करून घेऊन तेव्हा. नाही तर मग म्हटलं होईल आता दुकानात करावंच लागेल फाईट. झाल्यावर कधी बाबा तिथे पडलाय वळ आजारी. कधी तेव्हा येईल. नाही ना हेच वैतच लागत नाही. ही लागती हे आता तू लाल चिटकव नाही याला. हा कशी काय दिली तरी आता हलवणारच नाही. फक्त ह्याच्या नादी लागणार आहे. काढून ठेवायचं तसंच डायरेक्ट काढायचं. हा बाकी नाही करायचं. झालं सिंपल. महिनाभर पडून ठेवल्या लाईट 3 पिन मध्ये बसत नाही म्हणून जरा दाबून बसवली की बसलं. चला एक तुमचं काम झालंय. हा ना ते होती थांबल्यासारखं. 3 पिन होती म्हणून बसलं. असं आहे बघा. आले होते आज खाली नंदेच्या घरी आमच्या, पण त्यांनी ही लाईट मागवली होती. हे बघा ही मी वापरते तशी, पण ती लाईट त्यांना ना वापरताच आली नाही. आता किती दिवस झाले होता हिला मागवून लाईटला आपण? 15 दिवस झाले. 15 दिवस झाले, पण त्यांना वापरताच आली नाही कारण 3 पिन मध्ये बसत नाहीये म्हणत होत्या. मग म्हटलं आता आज आलोच आहे आपण वेळ काढून तर बघावं काय झाले. म्हणून बघितलं मी 3 पिन मध्ये तिथं बसून. तिथं आहे बघा स्विच. आणि तर जरा दाबून बसवलं. आमच्या ताई जरा भित्रे आहेत, त्या घाबरतात मोडल तुटल म्हणून. जास्त जोर लावून दाबत नाहीत कुठल्या गोष्टी. म्हणून त्या माझी वाट बघत होत्या 15 दिवस कधी येते खाली. आज त्यांना ते मग जरा प्रेस केलं जोरात पिन मध्ये. बसलं बरोबर. झाली चालू. बघू बटन चालू करत आहे. हे बघा चालू झाले. आता त्यांचं काम चालू आहे. त्यांचं पण काम कसं आहे हे आहे गोधड्या वगैरे शिवतात ह्याच्यावर मशीनवर. मग त्यामुळे ती मोटर पण पाहिजे ना. मग पायाने लाईट लावा ना. मी दिसत नाही. ते मी मुद्दाम केलं म्हटलं बघू तरी कसं होतं. हा तर पायाने पण ते गोधड्यांना जास्त चालवायला लागते मशीन ना. म्हणून मोटर घ्या म्हटलं. मोटर पण घेतली त्यांनी. आणि नंतर म्हटलं अगं लय मला ते मोठा बल्ब लावायला लागतो. मग आपल्याच व्हिडिओ मध्ये त्यांनी बघितली होती लाईट ही. तर म्हणे कशी मागवायची काय. मग ती त्यांनी आपल्याच व्हिडिओ मधून प्रोडक्टवर क्लिक करून त्यांनी ही मागवली त्यांनी लाईट. तर छान आहे ही पण लाईट. मस्त आहे. सेम तेच आहे. हे आलेलं आहे काय म्हणतात त्याला प्रोडक्ट तेच आहे. तुम्ही सुद्धा मागवा. आपल्या गीता फॅशनच्या चॅनलवर मी ते प्रोडक्ट लावलेले. तर चला आज खाली आले त्यामुळे सकाळी काही व्हिडिओ कॉल करताच आला नाही. तर हा बघूया थोडासा म्हटलं घ्यावं. आणि पाहुणे घरात असल्यामुळे व्हिडिओच मला जमला नाही करायला. त्यामुळं व्हिडिओ आला नाही काल. आणि गीता फॅशनवर पण मला टाकता आला नाही व्हिडिओ. 8 वाजून गेले ना. काय खाते मम्मा? चिप्स. काय पेटभर काय कॉर्न पॉप. मला असलंच आवडतं. असलंच आवडतं नाही. पहिल्यांदा मी तुला असं खाताना बघतीये. हे तुला असलं कुठं काय चीज बॉल ते एक आवडतं नाही. हे आवडत नाही. आवडलं का मग?
काय बनवलं होतंस? खोबऱ्याची वडी दाखव ना अम्मा. वाव, कशी बनवली होती? तर काही व्हिडिओ वगैरे काढला नाहीस का? नाही अगं, मला वेळच भेटला नाही. हो. हिचा व्हिडिओ काढायला पाहिजे होता खरं, पण नाही भेटला वेळ. गडबडीत जावई आले होते, म्हटलं मुलीला जरासं खायला काहीतरी करून द्यावं म्हणून केलं हे, पण व्हिडिओच काढायचा लक्षात नाही. होय. छान झाले, मस्त झाले. या तुम्ही पण खायला. पुढचा नेक्स्ट टाइम ना कधीतरी खोबऱ्याची वडी दाखव. हा हा. अशी साखरेची केली आणि गुळाची करायची असेल तर चिक्की करत असते मी, गुळाची खोबऱ्याची. खूप छान खूप छान लागते. लागते तिसरं. ही साखरेची वडी केली, सुंदर झाले. या तुम्ही पण खायला. आणि आता कुठला टाइम झालाय? त्यानंतर आपलं वरती उंदराचा आवाज नाही आला ना. कुठं गेला? तिकडून ते खाली तिकडून घेतलं मग पोटमाळ्यावरच म्हणते मी. आवाज गेला आवाज आला. काय पप्पा, कसा गेला तुमचा आजचा दिवस? छान. हा, काम बी मस्त. पप्पा आमचे सटरिंग काम करतात आपले, पण सुतारकाम करतात. काम खूप असतं पण असं दिसून येत नाही, दाखवत नाही. कष्टाचं काम आहे खूप. असू द्या, कष्टातनच वर येतो माणूस. कष्ट करूनच आम्ही हे घर बांधले. त्याच्यामुळं दुसऱ्यांसारखं युट्यूबचा पैसा कमवून मग घर बांधलेलं नाही. आम्ही कष्ट केले. मी पापड लाटत होते पहिले. 5 किलो पापड, लिज्जत पापड. 5 किलो पीठ आणायचं सकाळी. घरातली सगळी कामं आवरली 10, 10:30ला. जे लाटायला बसायचे ते संध्याकाळी 6 पर्यंत 5 किलो पीठ ते लाटून तयार करून द्यायचो आम्ही. मग किती दिवस तुझा ह्या चॅनलवर स्टिचिंगचं तू किती काम केलंस त्या व्हिडिओ नाही आला का ग? काय झालं माहितीये का, माझी 2-3 दिवस तब्येत जरा बरी नव्हती. त्यानंतर त्या ह्याच्यावर मी ना हे फळ्यावरचेच व्हिडिओ टाकले. हे इकडे असे बोर्डावरच व्हिडिओ करून ते सोडलेले. त्यामुळे मी स्टिचिंगचं घेतलंच नव्हतं. कसं आहे, आपल्या त्या युट्यूब फॅमिलीला काय काय वेळेस एकसारखेच व्हिडिओ नाहीत बघायला आवडत. कधी स्टिचिंगचे टाकायचे, मग कधीतरी कटिंग केलेली टाकायची ब्लाउजची. दरवाजा ओढून घ्या. 2 मिनिटं थांब जरा. दरवाजा ओढून घ्या. कट लावा कडी. आवाज येतोय बाहेरचा ना. तर मग ते सलग तेच व्हिडिओ असले की कंटाळतं ते सुद्धा व्ह्युअर्स आपले फॅमिली बघायला. मग थोडा चेंज करावा लागतो. त्यामुळे मग मी स्टिचिंगचं काम मागं ठेवलं. म्हणजे केले व्हिडिओ, म्हणजे ब्लाऊज शिवले मी, पण व्हिडिओ करून नाही टाकलेले किंवा याच्यावर पण दाखवलं नाही मी व्हिडिओ. तर त्यामुळे ते नाहीत आले. आणि आता हे आषाढ महिन्यात थोडं काम थंडच असतं. आता श्रावण महिन्यात चालू आहे. आपलं घरातून करते त्यामुळे कमीच असतं काम, जास्त नसतं. असतं मला बऱ्यापैकी का, पण बरं आहे. मला असं वाटतं की युट्यूबचे 2-2 चॅनल हँडल करायचे, घरातलं सगळं हँडल करायचं, म्हणजे आवरायची कामं सकाळी संध्याकाळी. दुसरं कोण नाहीये मला मदतीला. त्यामुळं मग मला पण जास्त काम लोड होतो. काम आहे तिथं, पण तयार करायचंय. जेवढं होईल तेवढं करत असते. माशांना खूप वेळ झाला आज खूप. 8चा टायमिंग आहे त्यांचा, सकाळी 8ला आणि आता 8ला. आज आले लवकरच आलो होतो की आपण 7:30ला, पण ते देवाभक्ती आणि हे झालं नाही. वेळ झाला आज खायला घालायला त्यांना. सॉरी, खाऊन घ्या आता. सकाळीच्या आवाजाने थांबा जरा, ठेवते. थांबा ना जरा, ठेवते ना. कोण आणलं कशात खाता येतं?
तुम्हीच आणलेलं आहे, पण ती पिशवी या कोपऱ्यात तशीच पडून राहिली. ते किती दिवस झाला असेल त्या शेवला. ते आणायचं आणि इथंच ठेवायचं टेबलावर सगळं. खाल्लं नाही असलं तुम्ही? हा खाल्लं नाही? मी सांगते काय, ती झाकली गेली ना तिथं कोपऱ्यात. खायला मोह झालं. धना डाळ झाली, संपली ना, एंड झाला धना डाळ. चॉकलेट आहे. काय दिसतंय का तरी ते कागदात? दाखव की सरळ चॉकलेट. बडूसोबत नव्हतं, पप्पांनी आणलं, खायला येताना. चला आता आमचे पप्पा म्हणून चहा पितात आणि मग जेवण करायला 10 वाजवतात. चला बाय. थँक्यू. बाय.